रमजान ईद नागूर येथे उत्साहात साजरी. लोहारा तालुक्यातील नागूर गावात परंपरेनुसार यावर्षीही येथील मुस्लिम बांधवांनी सर्व समाज बांधवांना घेऊन ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व गावकऱ्यांसाठी शिरखुर्मा, भज्जे, दालचा भात आदीची मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 3 वर्षांपासून ही परंपरा गावातील मुस्लिम बांधवांनी सुरू केली आहे. एक वेगळा व आदर्श उपक्रम नागूर येथील बांधवांनी राबविला आहे. या उत्साहासाठी लोहारा तालुका गट विकास अधिकारी जगदेव वग्गे, विस्ताराधिकारी कुंभारसाहेब नागूर, सरपंच अर्चना कांबळे, उपसरपंच दिनकर जावळे पाटील तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील जिब्राहिल डाळिंबकर, जाफर डाळिंबकर, नवाब मुलानी, सलीम शेख, करीम शेख, अकबर तांबोळी, इर्शाद शेख, जाफर मुलानी, खुतूब शेख, रोब डाळिंबकर, अयूब शेख, आशिफ डाळिंबकर, सलीम शेख, राजन मुलानी, इरफान शेख, पीर पाशा डाळिंबकर, सलीमुल्ला, सादिक डाळिंबकर, गुलाब डाळिंबकर, अमजद तांबोळी तसेच बालाजी जावळे सर, महादेव इंगळे आदींनी परिश्रम घेत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. रमजान ईद 2026 मौजे नागूर येथे हिंदू मुस्लिम समाजाने मिळून केलेला हा कार्यक्रम एक बाहेरील समाजासाठी एक नवीन शिकवण देऊन जातो. मागील 3 वर्षापासून हा सगळ्यांना मिळून एकत्र हा कार्यक्रम करत आहेत. गोरगरीब असो किंवा श्रीमंत असो, सगळ्यांना एकत्र सगळ्यांचं निमंत्रण येत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी ठेवून सर्वजण एकोप्यानं एक करण्याची पद्धत असो. सुरुवातीचे ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करतात तिथली जी व्यवस्था आहे फार सुंदर. ज्यांची त्या पोझिशनची जशी व्यवस्था होती त्याच पद्धतीची नंतर स्वच्छता करून देणे वगैरे हे फार म्हणजे यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे सर्व समाजाने. आणि नागूरमध्ये हे मुस्लिम बांधवांनी जे करून दाखवलं आहे हे प्रत्येक आपल्या भारतासाठी फार आवश्यक गोष्ट आहे. जे की आत्ताच BDO साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ह्याच ठिकाणी हिंदू व मुस्लिम याचं आत्ताच एका गोरगरीब व्यक्तीने म्हणलं की राम आणि रहीम एकच आहेत. तर त्याच पद्धतीने सामाजिक बांधिलकी बाधत हे नागूरमध्ये एकोप्यानं चालतात. कुठंच असं की वेगळा भाव दाखवत नाहीत. त्यासाठी वरचीवर अशीच यांची प्रगती व्हावं आणि हे असेच सामाजिक बांधिलकी जपावी हेच सगळ्यांच्या चरणी, ईश्वर चरणी, अल्लाला हेच विनंती मी करतो. धन्यवाद.